दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यवसायावर सुद्धा होतोय। घरगुती गॅस दर स्थिर आहेत, मात्र खाद्य व्यवसायांवरती आर्थिक ताण आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। हॉटेल व्यावसायिकांमध्ये तर मोठी नाराजी सुद्धा पाहायला मिळते। खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याची सुद्धा शक्यता आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या परिणाम आता दूरगामी होऊ लागलेले आहेत। त्यातच कुठेतरी भारतीय बाजारपेठेतील व्यावसायिकदारांना याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की जे व्यावसायिक गॅस वापरकर्ते आहेत त्यांना खरं तर आता हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। आजपासून जवळपास 31 रुपयाला हा खरं तर कमर्शियलची टाकी मिळणार आहे। अशा परिस्थितीमध्ये या ग्राहकांना आणि व्यवसायधारकांना मोठा फटका बसणार। आपल्यासोबत काही व्यावसायिकदार आहे, काय सांगाल? 21 रुपयाची टाकी आता 31 रुपयाला झालेली आहे आणि गॅस पुरवठ्याची परिस्थिती काय आहे? सध्या सांगायचं झालं तर सर, गॅस कमर्शियल सुद्धा भेटत नाहीये। परंतु 1000 रुपयाने जर टाकी वाढली तर नक्कीच आम्हाला आमच्या भाज्यांचे दर वाढवावे लागणार आहेत आणि त्यानंतर मात्र आमचा ग्राहक राजा हा मात्र सॅटिस्फाय राहणार नाहीये। याची झळा मात्र सर्वसामान्यांना बसणार आहे। शासनाने यावर काहीतरी तोडगा काढून याचे रेट मात्र हे कमी केले पाहिजे, तेव्हाच आम्ही व्यावसायिक कुठतरी बचणार आहे। अक्षरशः आम्ही मात्र बंद ठेवण्याच्या परिस्थितीत आलेलो आहोत। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।